बया 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 कंटाळा आलाय या जन्माचा. बायकांचा जन्म नको ग बया. सकाळपासून रात्रभर नुसतं काम काम आणि काम. अहो या घरात ना मला कुणाचं ऐकावं हे समजेना. आता हेच बघा की मामांजी उठलं की लगेच हवं त्यांना तोंड धुवाया गरम पाणी. इथे चुलीवरच्या ठेवते न ठेवते तर वरवरडीच की सासू. पारे अगे पारे ते गुलाबाची झाड लटकवून करायचं का तुझा बायम करायचंय ग. आता हाय का यात माझ्या बाळाला आणायची काय गरज म्हणते मी. तरी बया मी गप बसले. माझी नणंद शाळेला जाते तर तिची येणी करा फनी करा तिला शाळेला धाडा. म्हटलं जळली मेली शाळेची. पण मनातच म्हटलं बरं का काय विषाद माझी. एवढ्यात ओरडलंच की दीर. वहिनी ओ वहिनी भाकर तुकडा झाला का नाही. कामाला जायला उशीर होतोय मला. मला म्हटणार जातोय कामाला मसनं तर राखीत बसतोय की दिसभर. तेवढ्यात आलीच कारभाऱ्यांची हाक. म्हणतात कसे पारे अगे पारे जरा ते पाय लय दुखत्यात ग. जरा तेल लावून चोळून देते का. आता ग बया तिथं दिसभर काम म्या करायचं आणि पाय तुमचं दुखत्यात वय. तर म्हणतात कसे तसं ना बघा पारे शेत लय लांब आहे. येऊन जाऊनच पाय दुखत्यात बघ. तुझ्या बाला सांग की ग एखादी फटफटी घेऊन द्यायला. नाहीतरी काय दिलंय ग तुझ्या बाला लग्नात येऊन जाऊन 20,000 हुंडा. आता पातूर यांनी माझं आई बा काढलं. आतापर्यंत मी गप बसले होते पण आता मी गप बसायची नाही. तडक जाते माहेराला आणि काढते त्यांची फटफटी. तुमच्या शहराचं मी काय खरं नाही बरं का. अगो एकदा अशीच मी माझ्या पाहुण्याच्या घरी गेलते. दार वाजवते न वाजवते तर आलीच काकी तरा 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 तरा. मला बघितलं मी पडलीच माझ्या गळ्यात आणि लागली ढसढस रडायला. पारे अगे पारे. त्या अरुंधतीचा नवरा गेला की ग सोडून. आता दुसरं कोण येईल कुणास ठाऊक. आता ग बया माझं डोकं तर चक्रमच झालं. पण जेव्हा तिच्या हातात ते बटनांचं डबडं बघितलं तेव्हा मला कळलं की बया घुसलीये तोंड खुपसून त्या मालिकांमध्ये. अहो काय हे आपला देश कुठं चाललाय. आपली लेक शाळेला जाते का कॉलेजाला जाते. ती कधी जाते कुठे जाते कशी सुखरूप घरी येईल याचा विचार नाही. पण अरुंधतीचं कसं होईल. आज होम मिनिस्टर मध्ये भाऊजी कुठल्या रंगाची साडी देतील याचं भारी टेन्शन. अहो एक सांगायचं राहूनच गेलं बघा. माझ्या काकीच्या शेजारी एक बाई राहायची. तिला एक तांड बाळबी होतं बरं का. ती बाई रोज सकाळी नीटनेटकी साडी नेसायची नट्टापट्टा करायची लाली पालिशी करायची आणि निघायची की काखेत प सरकून लुटू 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 लुटू. मला त्या बाईचा रागच भारी येईल. अहो ते तान्या बाळाला ती पाळणा घरात सोडून जाईल. एकदा विचारलंच मी काय गये नट मोगरे सोडून जातेस या बाळाला आणि येतेस घरी तिन्ही सांजेला. अहो पण खरं काहीतरी वेगळंच होतं. जे काही मला कळालं ते ऐकून डोळ्यात टचकन पाणी झालं. होती तिलाही लेकराची जाण. विसरली नव्हती ती आई पण. अहो घराच्या 4 भिंतींपैकी एक भिंत ती आहे आणि त्याच भिंतीला जपण्यासाठी लढते ती लेकराची माय. म्हणाली ती मला अमृताचा बाजार कुठं तेव्हा वाटत तडक घराकडे जावं. माझ्या तांदुळाला उराशी घट्ट कवटाळावं. मनसोक्त त्याला पाहावं. त्याच्या बोबड्या बोलांनी अंतःकरण माझं भरावं. पण आड येते ही कर्तव्याची बेडी. तिला जुगारून टाकता येत नाही आणि काही केल्या आयुष्याची फडफड काही सुटत नाही.
आणि काही केलं आयुष्याची फरफड काही सुटत नाही. अहो माझं मन सतत माझ्या बाळासाठी रडतं. तरी मी म्हणते माझं कर्तव्यच मोठं, माझं कर्तव्यच मोठं. कुणाला असते नुसती गोडी कामाची? माझ्या धन्याला गरज आहे माझ्या आधाराची. अहो माझा राया झटतो एकटाच, त्यालाही माझ्या आधाराची गरज आहे. या संसाराचा गाडा दोघांनी मिळून ओढायचंय. या संसाराचा गाडा दोघांनी मिळून ओढायचंय. थांब, कशालाही रडारड. अगं मैत्रिणे, अशी खिंडावून कशाला तू रडते? बघ म्या रडते काय? आता येईलच बघ माझी सासू भोकली. जाते बया मी बिगी बिगी. पण थांब, तू मात्र रडू नकोस. अगं या भारत भूमीमध्ये नारी जातीत तुझा जन्म झालाय, तेव्हा गर्व बाळग तुझ्या बाईपणाचा. उतू नको, तू मातू नको, घेतला वसा तू टाकू नको. अगं समजा जग आहे तुझ्या सोबत, पण काही केल्या कर्तव्य तुझं तू सोडू नको, कर्तव्य तुझं तू सोडू नको.